Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Hare Come
बसा काय देऊ महाराज इकडे या उचले महाराज रामकृष्ण
रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुद्धा विसरत नाही. म्हणून आमची एवढी घेतो. आई किती लेकराची काळजी घेते हे आज माहिती. तहान भूक नेणे आणि निकेते ओलीशीच करणे. सगळी जशी आई काळजी घेते तसा हा काळजी घेतो. कोणाची? जो अनुसार त्याची. ज्ञानोबा किंबहुना धनुर्धरा तो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोय राखे तुला पा. तेवढं प्रेम परमात्मा करतो. शरण आलेल्याला हे प्रेमही मिळतं. आणि महाराज मरण चुकण्याचा आणि त्याचा संबंध काय? संबंध आहे त्रिभुवने ज्याची सत्ता तो रक्षिता झाली आहे. त्रैलोक्यावर त्याचीच सत्ता आहे. त्रैलोक्यावर म्हणजे कुठं कुठं सत्ता आहे? त्या 4-5 ओव्या पहा. आकाश सर्वत्र वसावे याच्या सत्तेने, वायूने वावभरी नुगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री नेखाल नोलांडावी, पृथ्व्या भूते वाहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता. आता पुढची ओवी ऐका. म्याची नेमीला साता आणि काळू ग्रासे तसे भूता. अशी त्या काळावरही याची सत्ता. तो काळ यांचं काहीच करू शकत नाही. म्हणून त्रिभुवनावर त्याची सत्ता आहे. आणि सत्तावानाला शरण गेलं की फळ आपल्याला प्राप्त होतं. पण आम्हाला फळ प्राप्त झालं. अजून एक या चरणाचा अर्थ आहे, तो एका मिनिटात सांगू. तत्पूर्वी देवाचं भजन करा. त्या चरणाचा अर्थ सांगून सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरे विठोबा या अभंगाची एक गंमत आहे. ती अशी आहे की देवडीकर प्रति अभंगाला तुका म्हणे नाही. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली आहे असं शेवट आहे गाथ्यात. त्याला तुका म्हणे नाहीच आहे. आणि मामासाहेबांनी मात्र मामांच्या गाथ्यात त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला असा शिक्का दिलेला आहे. देवडीकर प्रति असे 3-4 अभंग आहेत तुका म्हणे नाही. पहिला मी अर्थ जो केला ना देवडीकर, आता दुसरा अर्थ करतो तुकोबराच्या प्रतीनुसार. महाराज तुम्ही त्याच्या शरणाची फलं सांगता की तो अमर होतो, संसार अंतरतो, गर्भवासाचं दुःख राहणे. पण महाराज गर्भवासाला यावं लागलं नाही. लोकांना पाय मारावं लागतं, शरीर तर ठेवून जावं लागतं. आम्ही मात्र न त्यागी ती दिव्य लोक असे नेली. हा पुरुषार्थ आम्हाला करता आला. आणि तो पुरुषार्थाचा दिवस म्हणजे उद्याचा आहे. उद्या सगळ्यांनी तुकाराम महाराज विजय करता देवाला यायचं. आपण फार मोठ्या क्षणाचे साक्षीदार आहोत. आपण या 2-4 वर्षात फार क्षण अनुभवले. ग्रंथकौस्तुभ भागवताचा चतुशतकोत्तर अमृत महोत्सव, नाथांच्या निर्याणाचा चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, मागच्या वर्षी निवृत्तीनाथांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्माचा, आणि यावर्षी तुकोबारायचा निर्याणाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आहे. हे तुकोबारायचं निर्याण 374वं आहे. आणि उद्यापासून तुकोबारायच्या निर्याणाचं 375वं वर्ष चालू होणार आहे. म्हणून आगळ्या वेगळ्या क्षणाचे साक्षीदार आपण बनणार आहोत. असा पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केलेला आहे.
आणि त्या पुरुषार्थाने ते अमर झालेले आहेत. एक छोटीशी शंका येते, महाराज तुम्ही म्हणता देवाला शरण गेलेला अमर होतो, पण आम्ही अशी उदाहरणं पाहिली जोग महाराजांचे, तर सर सारख्या रोगानं त्रस्त होऊन जोग महाराज गेले. चोखोबार आहे तर गाव कचाखाली चेंदून मेले आणि तुम्ही अमर असं म्हणता हो. याला निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात लई गोड उत्तर आहे. एक सांगू तुम्हाला, माणसाची दृष्टी महत्वाची नाही, दृष्टिकोन महत्वाचा आहे. दृष्टीपेक्षा दृष्टिकोन. हो, देहानं माणूस मरतो ही दृष्टी आहे, पण या देहात राहून माणसाला ज्ञानाने, कीर्तीने आणि कार्याने अमर होता येतं, हा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन आहे. म्हणून हे साधू गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले ऋषीश्वर अनादी जे आधी, राहिल्या समाधीत जगा माझी. कीर्ती, कार्य आणि ज्ञान शिल्लक राहत असतं, याही अंगाने अमरता घ्या. सोपंसं उदाहरण मला सांगा, आता पंतप्रधान कोण आहेत, कोण होणार आहेत हे नाही विचारलं मी. कोण आहेत? मोदी आहेत. त्याच्या आधी कोण होते? नाही, टर्म वाईज जाऊ नका, पंतप्रधान वाईज पंतप्रधान जा. मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होतं? त्याच्या आधी कोण होतं? हे म्हणतात अटल बिहारी वाजपेयी, हे म्हणतात नरसिंहराव, आणि कोण म्हणलं की उमेद दशरथ आहे. तेच पाहिजे. 135 कोटी लोकसंख्येच्या देशाचं नेतृत्व 20-25 वर्षापूर्वी कोण्या पंतप्रधानानं केलं हे आम्हाला आठवत नाही, पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा सर्वाला आठवतात. हीच अमरता आहे, ध्यानात ठेवा. ही अमरता आहे. ज्ञानुसार अमर झाला माणूस कार्याने अमर होत असतो. म्हणून ज्याला जगायचे ना, मेल्यावरही ज्याला जगायचे ना, त्याने स्वतः करता जगून माणूस मोठा होत नसतो, केवळ परिवाराकरता जगून माणूस मोठा होत नसतो. म्हणून पहा, आपल्या पोरांकरता किती मोठे बंगले बांधा. ह्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये एवढे बदल होत चालले. ह्या वर्षीचे डिझाईन पुढच्या वर्षी जुनं होतं आहे का नाही? पुढच्या वर्षी. आमच्या बापाला काही कळत नव्हतं ना, गोदाम बांधून ठेवला म्हणतात. पण तुम्ही एखाद्या वारकऱ्यांकरता 4 खोल्याची धर्मशाळा बांधा, 100 वर्षानं सुद्धा लोक म्हणतील, अरे तातवड्याच्या अमक्या अमक्या पवारानं बांधून ठेवलेली आहे. हो, म्हणून समाजाकरता जो जगतो तोच अमर होतो. असंच ज्यांनी आपलं जीवन समाजाकरता जगले. मला वाटतं मुळशी पंचायत समिती मुळशी या ठिकाणी ज्यांनी सभापती पद भूषवलं, आपली 3 मुलं कन्या यांना सुंदर व्यावसायिक बनवलं, सुंदर पारमार्थिक बनवलं, चांगलं सामाजिक अंग दिलं, आणि सगळं अंग देत देत आपल्या जीवनाची यात्रा त्यांनी 12 वर्षपूर्वी पूर्ण केली. पण मुलांना बापानं दिलेलं प्रेम एवढं पुरलं की आज 12 वर्ष झाले तरीही मुलं बापाला विसरायला तयार नाही. नक्की त्यांना खंत असेल की वडील नाहीत असतं. त्याचं कारण आहे मंडळी, स्तुती जग करतं, कौतुक फक्त बाप करतो. स्तुतीपोटी स्वार्थ असतो, कौतुकापोटी कोणता स्वार्थ नसतो. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं पाकिट कोणतं आहे सांगू? थोडं व्यावहारिक बोलतो बापू, 2 मिनटं. महाराज, माझे वडील असे होते, मला एकदा आपल्या वडिलांनी एवढं ठरलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. किती दिवस? 3 दिवस. माझा गुन्हा काय होता माहिती आहे का? गावात हरिपाठाला गेलो म्हणून. गावामध्ये हरिपाठाला गेलो म्हणून किती मारलं मला? 3 दिवस चालता येत. करंट काढला उलटण्यात आणि लावून त्याच्यावर मला कोंबडा धरायला लावला, डोळ्यात रक्त येईपर्यंत. काय? माधवशास्त्री सोट यांचं कीर्तन होतं आमच्या गावी, कीर्तन गेलो म्हणून. पण त्यातून मी दिला आलो आणि थोडाफार अभ्यास केला, कीर्तनकार झालो. अधिक मास आला. माझे गुरु, मी ज्यांच्या सहवासात परमार्थाचे धडे गिरवतो, गुरुवर्य बंडातात्या कराडकर माझे गुरु आहेत. तर त्यांनी एक अधिक सप्ताह ठेवला आणि मी आईला ठेवला. नंबर होते, आमच्या घरी नव्हता, पण बाजूला MSc बोर्डाचे कॉफी जातो. मी आईला
अक्का आळंदीला मोठा सप्ताह ये ना तू. कसं जमायचं, मोठ्याच घरामध्ये मोठं दारिद्र्य. मला गायन शिकायचं होतं, पेटी घ्यायची होती आणि 2,500 रुपये लागत होते. किती? 2,500. मी आईला निरोप पाठव, माझ्या आईनं मोल रुपये पडत होते आणि मला म्हटली 2200 भागल का रे. लाका पेटी 8,000 कुठून. तर माझ्या आईनं तिच्या लग्नात आलेला लोखंडी पलंग आणि तांब्याचे भांडे मोडले आणि ते 300 रुपये पाठवले होते. अरे कसं शक्य आहे. मी घडल कधी तुला, ये आणि तू एकटी येऊ नको, दादाला घेऊन ये. तुला वाटतं तुझा बाप येईल, तू तयार कर. आमच्या आईने कसं बसं वडिलाला तयार केलं. आळंदीला आई वडील आले, मठामध्ये एका रूममध्ये त्यांना राहायला जागा दिली आणि माझं कीर्तन झालं. सगळ्या लोकांनी माझं कौतुक केलं. कदाचित माझ्याकडून कीर्तन बरं करण्यात आलं असावं, लोकांनी कौतुक केलं. आणि कीर्तन झाल्यानंतर कोणी विचारायचं हे कोण आहेत. उमेश महाराजाचे वडील आहेत. सगळे विद्यार्थी पाया पडायचे आणि माझे वडील शर्टचे बटणं लावायचे. लक्षात येते. सगळे महाराज मंडळी काय करायची, पाया पडायची आणि माझे वडील गळा लपवायचे. गळ्यात माळच नव्हती, गळा लपवायचे माझे वडील. आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या रूममधून मला रडण्याचा आवाज आला. कोण रडत होता, तर माझे वडील रडत होते. वडील का रडत होते म्हणून मी कानोसा घेतला. तर माझे वडील माझ्या आईला म्हणत होते, ते लाडान मला बाळू म्हणतात वडील, बाळ्या कीर्तनाला गेला एवढा मारत होतो, माझा किती मोठा झाला. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार तोय ज्या दिवशी बाप आपलं कौतुक करतो. पण आम्ही तुमची स्तुती करू, काय तुमचं कार्य, काय तुमचं असं, काय तुमचं असं. पाहुणे रावणे स्तुती करतील, हे नानाच्या पाठीमागं राहुलनं नाव काढलं, हो संदीपनं नाव काढलं, नितीने नाव काढलं, असं लोक स्तुती करतील. पण माफी मागून बोलतो त्या स्तुतीपोटी स्वार्थ आहे आमच्या. पण कौतुक फक्त बाप करत असतो. आणि नानांची उणीव ह्या तिन्ही मुलांना नक्कीच जाणवत असेल. मला वाटतं सुनीता ही बहीण आहे ना, सुनीता ताई नानांची कन्या ना, बरोबर का, कन्या आहे. बाई माहेरात येते ते कशा करता येते, चोळी बांगडी करता येणाऱ्या बाया संपल्या, कमी नाही आता. तिला माहेरात आल्यानंतर माझ्या बाईचं कसं चाललं हे पाठवून हात फिरवणारा बाप पाहिजे असतो. पण ही मुलगी जेव्हा जेव्हा येत असेल, नेवाळी म्हणलं चिखलीची का, हां चिखलीतून जेव्हा जेव्हा ही मुलगी इथं येत असेल तेव्हा तिला 12 वर्षापासून नानांची कमतरता भासत असेल. आणि ते स्मरण, त्यांच्या विरहाची सल या परिवाराला नक्कीच खुपत असेल. पण माझे गुरुवर्य चैतन्य महाराज यांच्या तोंडातले एक वाक्य सांगतो, पण नाही, या तिन्ही भावंडाला आणि बहिणींना जरी नाना नसतील तरी तुम्ही अजून अनाथ नाहीये. कारण शास्त्र लाभेन सनाथत्वम अनाथ विपर्यये. माणूस अनाथ सनाथ बापामुळे नसतो, मायमुळे असतो. माय मेली, बाप जिवंत असला तरी तो अनाथ आहे. आणि बाप मेला, माय जिवंत असेल ना तरी तो सनाथ आहे. कारण आदरणीय श्री यमुनाबाई म्हणजे त्यांच्या मातोश्री हे अजून आहेत. परत तुम्ही म्हणाल शास्त्र का अन्याय करतं, हा प्रश्न बापाच्या अन्यायाचा नाही, हा भूमिकेचा आहे. बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं, ऐकताय ना, बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. लेकरं लहान होती, नवरा मेला, ती बाई खंबीरपणे उभी राहिली आणि लेकराला लहानाचं मोठं केलं. म्हणजे आईला बाप होता येतं, पण माय मेल्यावर बापाला आई होता येत नाही, ही अडचण. हे उदाहरण माता माऊल्यांना कळेल, तुम्हाला लवकर कळेल हे उदाहरण. जिचा माहेरात नुसता बाप आहे त्या बापाला लुगडं घे म्हणता येतं, पण त्याला पाठ घास म्हणता येतं का? जर सख्खा बाप असला, पप्पा माझी पाठ जरा घासा म्हणता येतं का? नाही म्हणता येत. माय होता येत नाही. माहेरात जर आई असली तर तिला लुगडे घे म्हणता येतं आणि तिला पाठ बी घास म्हणता येतं.
तिला दोन्ही भूमिका बजावता येतात. पण या तिन्ही भावंडांना चारही भावंडांना एक सांगेन की अजून आईचा हात तुमच्या पाठीवर आहे. त्यांना उदंड आरोग्य मिळावं, उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांचा प्रेमाचा वर्षाव या मुलावर होत राहावा. नानाच्या पश्चात जशी 12 वर्ष यांनी काढली, पुढचंही जीवन त्यांचं सुखकर बनावं अशी प्रार्थना प्रभूचरणी करतो. माझ्या वाणी विस्ताराला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा उपस्थित सर्व भाविक सज्जन गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. सगळ्याचा नामोल्लेख वेळेच्या मर्यादेत शक्य नाही. तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा एवढा भाव व्यक्त करून पुन्हा एकदा नानाच्या स्मृतीला अभिवादन करून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडा तात्या करारकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो आणि नानाच्या स्मृतीला अभिवादन करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आदरणीय श्री आमचे अक्रूर महाराज साखरे त्यांच्या कार्यक्रमाचा व्याप सोडून या परिवारावर असणारं प्रेम आणि माझ्याविषयी असणारा स्नेह या पोटी ते उपस्थित आहेत. पुन्हा महाराज तुमच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि पूर्ण गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानून थांबतो. शेवट उत्तरेश्वर महाराज बुचडे महाराज थोडी पारकडे गुरुजी साथ करतील. एकच मिनिटात तुकाराम तुकाराम भजन घेऊ. तुकाराम 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 त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास न देखती गर्भवास तो रक्षिता झाली तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास वास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे गर्भवास न देखती गर्भवास दास विष्णूचे कधी दास कधी दास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास कधी दास विष्णूचे कधी दास कधी दास विष्णूचे कधी दास कधी दास कधी दास विष्णूचे कधी देखती गर्भवास न देखती विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हरी नाही विचारिला अधिकार मिळा बोला करा क्षमा अपराध महाराज तुका पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम परम 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 पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.